झी 24 तास एक पाऊल पुढे। खराब हवामानामुळे गेली 3 वर्ष आर्थिक नुकसान सोसावं लागत असल्यानं हैराण झालेल्या आंबा बागायतदारांनी कोकणचे नेते म्हणून घेणाऱ्या नारायण राणेंनाच नुकसान भरपाईसाठी साकडं घातलंय। आज रत्नागिरी दौऱ्यावर येत असलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि नारायण राणे याबाबत काही घोषणा करतील अशी आशा बागायतदारांना आहे। कोकणातील आंबा बागायतदारांना सलग 3 वर्ष निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसतोय। 3 वर्षांपूर्वी आलेल्या फयान वादळानं तर आंबा बागायतदारांचं कंबरड मोडल्यानंतर सलग 3 वर्ष खराब हवामानाचा अनियमितपणा कायम राहिलाय। यंदाही जेमतेम 25%च आंबा हाती लागण्याची शक्यता असल्यानं आंबा बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे। त्यामुळे आतापासूनच सरकारकडून आर्थिक मदतीची अपेक्षा व्यक्त करण्यात येते। मात्र मागील काही वर्षांचा अनुभव लक्षात घेता घोषणा नको मदत द्या अशी मागणी बागायतदार करतायत। नुसती घोषणा करून काय उपयोग आहे? आम्हाला कार्यवाही जर झाली नाही, नुसतं आम्ही देतो नुकसान भरपाई होणार अमुक होणार, पण ते नुसतं जर काही असं ठरलं आळवावरचं पाण्यासारखं जर ठरलं ते नुसत्या घोषणाचं काय आम्हाला इंटरेस्ट नाही। आम्हाला प्रत्यक्ष रिझल्ट पाहिजे। 2-3 महिने होऊन गेले, त्याच्यानंतर आम्ही कलेक्टरना सुद्धा निवेदन दिलेलं होतं, तर कलेक्टर म्हणाले मी हा वरती पाठवून देतो। शेवटी शासनाच्या हातात आहे, तर या प्रत्यक्षात होईल असं आम्हाला काय वाटत नाही। पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानंतर तात्काळ मदत जाहीर करून ती देण्यात येते। मात्र कोकणातील शेतकऱ्यांच्या बाबतीत केवळ घोषणाच होतात। त्यामुळे यंदा तरी कोकणचे नेते मदत मिळवून देतील अशी आशा बागायतदार बाळगू नयेत। विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे आपल्यालाही न्याय मिळेल या वेड्या आशेवर इथला आंबा बागायतदार जगतोय। कोकणचं एक नेतृत्व म्हणून नारायण राणे यांच्याकडे पाहिलं जातं। किमान नारायण राणे तरी सरकार दरबारी आवाज उठवून आपल्याला न्याय देतील अशी अपेक्षा इथला आंबा बागायतदार व्यक्त करतोय। मात्र ही अपेक्षा कितपत सत्यात उतरते हे येणारा काळच ठरवेल। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक मोहितेसह संदेश सावंत, रत्नागिरी। झी 24 तास एक पाऊल पुढे।